मंडळी, लोकशाहीच्या नावाखाली आपण एक मोठं ढोंग जगतोय का हो? निवडणूक हा विचारांचा उत्सव राहिलेला नाही, तर तो पैशांचा जुगार बनलाय का? मतदार हा नागरिक नाही, तर सत्तेच्या बाजारातला खरेदीसाठी ठेवलेला माल बनलाय का? जर मतं विकत घेण्यासाठी दारू, नोटा आणि आता ड्रग्ज ही दिलं जात असेल, तर आपली लोकशाही किती गंभीर वळणावर आली आहे याचा विचार करायला. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी ड्रग्जचा वापर झाल्याचा गंभीर आरोप उमेदवार राहिलेल्या निर्मला नवलेंनी केला. म्हणून हा मुद्दा आज चर्चेला घेऊन आलोय. आजवर निवडणुकीत पैशाचं आणि दारूचं वाटप चोरून व्हायचं, पण ते वाटप आता थेट अकाउंटवर सुरू झालंय. पण आता जर मतं मिळवण्यासाठी ड्रग्जचा वापर झाल्याचा आरोप समोर येत असेल, तो जर खरा असेल, तर केवळ राजकीय अधःपतन नाहीये, हे आपली सामाजिक आत्महत्या असू शकेल. निर्मला नवलेंनी केलेले आरोप खरे असतील तर हा क्षण भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला काळा अध्याय ठरू शकेल. दारूनं मतदाराला झोपवलं जातं हे ऐकलं होतं, पण ड्रग्जनं तरुण पिढीला व्यसनाच्या दलदलीत ढकलणं ही अमानुष क्रूरता आहे. सत्तेसाठी जर समाजाला व्यसनाधीन बनवण्याचा डाव रचला जात असेल, तर ती केवळ निवडणूक जिंकण्याची रणनीती नाहीये, तो लोकशाहीच्या शवपेटीवर ठोकलेला शेवटचा खिळा ठरेल. व्यसनाधीन समाज कधी जागरूक नागरिक घडवू शकत नाही आणि जागरूक नागरिकाशिवाय लोकशाही टिकू शकत नाही. मतं मिळवण्यासाठी ड्रग्जचा वापर म्हणजे समाजाला हळूहळू विष पाजण्यासारखा. हा केवळ भ्रष्टाचार नाही, तो उघड सामाजिक विश्वासघात आहे. मंडळी, लोकशाही केवळ निवडणुका घेऊन टिकत नाही, ती पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रामाणिकपणावर टिकून राहते. पण जेव्हा निवडणूक प्रक्रिया पैशांच्या, प्रलोभनाच्या आणि व्यसनांच्या मगर मिठीत अडकते, तेव्हा लोकशाहीचा श्वास गुदमरतो. आणि गुदमरलेली लोकशाही जिवंत दिसत असली तरी तिचा मुडदा कधीच पडलेला असतो. निवडणुका लोकशाहीचा कणा असतात, पण या निवडणुका बाजार बनल्या आणि मतदार त्यातला गिराईक बनला, त्याची किंमत लावली जात असेल, त्याला पैशानं मोजलं जात असेल आणि दारूच्या नशेत बुडवून मतदान केंद्रापर्यंत त्याला नेलं जात असेल, तर ती लोकशाहीची निर्लज्ज चेष्टा आहे. निवडणुकीच्या काळात होणारा सगळा गैरप्रकार फक्त निवडणूक आयोग सोडून सगळ्यांना माहित आहे, हे विशेष.